ब्रेक के बाद आप सभी का स्वागत है सी न्यूज़ भारत में। नमस्कार, मैं हूं रत्ना। आइए रुक करते हैं इस खबर की ओर। खबर गढ़चिरौली से है, जहां अहेरी के वसावी सेलिब्रेशन हॉल में आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी द्वारा जिला परिषद पंचायत समिति चुनाव को लेकर महत्वपूर्ण पदाधिकारी और कार्यकर्ता आढावा बैठक आयोजित की गई। आगामी स्थानीय स्वराज्य संस्था चुनाव को ध्यान में रखते हुए अहेरी तालुका के 6 जिला परिषद 12 पंचायत समिति गुटों से संभावित उम्मीदवारों के नामों पर विस्तृत चर्चा की गई। बैठक में प्रमुख रूप से आमदार राजे धर्मराव बाबा आतराम, कृषि उत्पन्न बाजार समिति संचालक रविंद्र बाबा आतराम, सीनेट सदस्य तनुश्री धर्मराव बाबा आतराम आदि लोग मौजूद रहे। बैठक में विभिन्न क्षेत्रों से आए संभावित उम्मीदवारों के नामों पर विचार किया गया। पार्टी सूत्रों के अनुसार उम्मीदवारों की अंतिम सूची जल्द घोषित होने की संभावना है और इस बीच संभावित उम्मीदवारों ने घर घर संपर्क और जनसंपर्क अभियान तेज कर दिया है। आज की बैठक का सबसे बड़ा आकर्षण रहा भाजपा के वरिष्ठ नेता और पूर्व जिला महामंत्री रविंद्र ओलालवार का राष्ट्रवादी कांग्रेस के मंच पर आना। ओलालवार ने आमदार धर्मराव बाबा आतराम के नेतृत्व पर विश्वास जताते हुए मोटा संकेत प्रवेश किया। उनके साथ नितिन गुंडावार, पूर्व सरपंच, पूर्व उप सरपंच सहित कई कार्यकर्ता भी शामिल हुए। राष्ट्रवादी कांग्रेस तालुका अहेरी हा आपला शेवटचा म्हणजे 12 तालुक्यापैकी 11 तालुक्याचा बैठक झाला। आता आपला 12वा तालुका मध्ये आपण शेवटचा बैठक आयोजित केली। या बैठकीमध्ये उपस्थित जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रवींद्रजी वासेकर साहेब, आपले कृषी बाजार समितीचे सभापती व माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद रवींद्र बाबा आतराम, तनुश्रीताई आतराम, आपले सिनेटचे सदस्य तसेच लक्ष्मणराव बाबा आतराम, माजी पंचायत समिती सदस्य, आपले बबलूजी हकीम, आमचे जुने सहकारी आणि माजी कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्याचप्रमाणे ज्यांनी आता नंतर आपला पक्षात प्रवेश केले ते आपले एक गुणधर आहेत, एक चांगला कार्यकर्ता आहेत, कुठेतरी चुकून इकडे तिकडे गेले ते आपले रवींद्रजी ओलालवार, त्याचप्रमाणे रियाजभाई शेख, इथे तालुक्याचे अध्यक्ष माडावीजी, आपले नितीनजी गुंडावार, जळगीजी नेमचुद्री, आपले कुसुमा समाज आणि इथे उपस्थित असलेले सर्व पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी, उपस्थित सर्व कार्यकर्ता बंधू आणि भगिनी, आजचा दिवस शेवटचा सभा आपण इथे अहेरीमध्ये घेतो आणि ह्याच्यानंतर प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये 51 जिल्हा परिषद आहेत, 102 पंचायत समिती आहे। या सर्व भागामध्ये मला फिरायचं आणि त्या जिल्ह्यामध्ये इतका म्हणजे एक राऊंड तो पहिले झाला होता प्राथमिक, त्याच्यानंतर मग दुसरा राऊंड झाला आणि तिसरा राऊंड म्हणजे इलेक्शन अगोदरचा शेवटचा राऊंड असेल, त्याच्या माध्यमातून आपला उमेदवारी निश्चित झाल्यानंतर त्या सगळ्या क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद वाईज पंचायत समिती भागामध्ये काही भागामध्ये आपण फिरणार आणि सर्वसाधारण आपल्याला सांगतो की आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये, गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये लोक एकच सांगतात, कारण की जे चमत्कार आम्ही तामोशीला केला, त्यामुळे जे चमत्कार झाला त्याच्यापेक्षा मोठा चमत्कार वडसाला झाला आणि वडसाला चमत्कार झाल्यानंतर आपण पाहतो की त्याच्या म्हणजे रिझल्ट रवींद्रजी ओलालवार, भारतीय जनता पक्षाचे म्हणजे ते सत्तेमध्ये असलेला पार्टी आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुद्धा हिंमत करून आपल्या पक्षामध्ये येणे म्हणजे धर्मराव बाबांच्या हातामध्ये काय जातं त्याला माहित। 12
पूर्ण जिल्हा म्हणजे काँग्रेसचा आतापर्यंत बीजेपीला हात लावला होतो, तुम्ही स्वतःवर हात लावून आमच्याकडे हिमत जरा दूरच राहायचा. परंतु काय करणार, हे नाहीतर इकडे तिकडे गेलं तर मग नुकसान माझंच ना. म्हणून मी म्हटलं ते इकडे तिकडे न जाता वापस सुबह का बुरा का शाम ठहराय बुरा नाही परंतु एक चांगलं नेतृत्व आपल्याला प्राप्त काम करणारा म्हणजे काम करणारा व्यक्तीचा तिथे कदर नाही. म्हणजे जे आरामात शाहीमध्ये राहतात त्यांच्या कदर असते. परंतु त्या माणसाकडे वेळ नाही त्यांनी राजकारण करू नये असं माझं तरी मत. फक्त उदाई मारले या हॉस्पिटल गड्डे बनवले आणि गड्डे बनवल्यानंतर बाकीचं काम उद्घाटन होईपर्यंत केव्हा तरी 10 वर्षापूर्वीचा फोटो काढायचा आणि गडकरी साहेबांचा बर्थडे आला की त्या मंत्री असतानाचा फोटो काढायचा आणि टाकायचा. त्याच्यामध्ये ते 3 मुकुट आहेत, 3 त्रिकूट महाविकुट एकच का जुने फोटो काढायचा आणि टाकायचे की हे ह्यांना भेटले आणि ह्यांना यांचं स्वागत केलं. राहतालाही आणि राहतात मुंबईला आणि गडकरी साहेबांचा बर्थडे नागपूरला तिकडे जाते फोटो व्हॉट्सअप. म्हणजे यांच्याकडे दुसरं कामच काम सुरू झाला त्याच्यावर टीका, उद्घाटन झाला त्याच्यावर टीका, आता भरती सुरू झाला त्याच्यावर टीका. म्हणजे भरती लोकांना नोकरी लागलं तरी ह्यांना रडू येते, रस्ते झाले तरी ह्यांना रडू येते, काम केलं तरी रडू येते. आता मी काय भजन करू, आता काय केलं म्हणजे काही मी केला आणि ते कपडा इकडे गेला कटोरीचा मोठा नेता त्याला माझ्या पांढऱ्या दाढी पाहिलं तर त्याला त्या माणसाला दाढी देत नाही तर मी काय करू, मला पांढरा एवढी का लागेल मी काय स्वतःच्या मुलीला सांभाळता येत नाही म्हणजे ते मुलगी काय तर मुलगीला लग्न करून दिल्यानंतर ते हंगेकर झाले. आता माझं काय समान गेले आता घरी सांभाळायचं काय सांभाळायचं गेले आता ते जातील कुठेतरी आपलं त्यांच्या सासूरवाडीला आपलं काम तिथपर्यंत झालं, लग्न झालं की सांभाळ. पण ह्याला काय म्हणजे मुलीला सांभाळता येत नाही, ती सुद्धा कधीतरी येईल. कोणाला त्या त्रास किती दिवस राहणार राजकारणात शक्तीला आपला धंदा तो होईल 70 साल तो यही क्या और क्या मेरा दुकान ही दुसरा आपल्याकडे कामच नाही. शेती कधी केलं का आम्ही एकच काम करतो, जनसेवा ही एकच काम आहे. लोकांकरता झटायचं, लोकांकरता काम करायचं. 3-3दा लोकांनी पाडलं आणि 5दा निवडून दिलं. बाकीचे आमदार एकदा आले की दुसऱ्यांदा आले का तुमच्या बाजूचे म्हणजे आपल्याला काम करत राहावं लागते, लोकांसाठी हिताकरता काम करावं लागते, झटावं लागते, तरच आपण पुढे जातो. गढ़चिरौली अहेरी से सी न्यूज़ संवाददाता संजय यमसवार की रिपोर्ट। इस रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।